अक्षय हा एक IT इंजिनियर पुण्याच्या हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की कुठेही अन्याय झाला की त्याला राग यायचा. अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी सखूबाई भाजी विकायला बसायच्या. त्यांचं वय 70च्या घरात होतं, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या. अक्षय नेहमी त्यांच्याकडून भाजी घ्यायचा, पण त्याला एक गोष्ट खटकायची. जेव्हा कधी अक्षय पेमेंट करायला फोन काढायचा तेव्हा आजी गळ्यात लटकवलेला एक QR कोड पुढे करायच्या. अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं, जीवन हॉस्पिटल ट्रस्ट. अक्षयला शंका यायची, एखाद्या भाजीवाल्याच्या खात्याचं नाव हॉस्पिटलच्या नावाने कसं असू शकतं. त्याला वाटलं नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवतोय, तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटतोय आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाहीये. एका संध्याकाळी अक्षयला राहवलं नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आलं. अक्षय चिडला. तो आजीनं म्हणाला, आजी तुम्हाला समजतं का, हा कोड तुमचा नाहीये. तुमचे पैसे कोणा दुसऱ्याला जात आहेत. कोण आहे हा एजंट, का त्याला पैसे देताय? सखूबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, नाही बाळा, एजंट नाहीये कोणी, तू पेमेंट कर ना बाबा. अक्षय म्हणाला, नाही मी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही की हा घोटाळा काय आहे, तोपर्यंत मी तुम्हाला 1 रुपया देणार नाही आणि उद्या पोलिसात तक्रार करेन की एक म्हातारी फसवली जाते. पोलीस शब्द ऐकताच सखूबाईच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या. त्या म्हणाल्या, नको रे बाबा, पोलिसात नको जाऊस, सांगते तुला खरं. सखूबाईंनी पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या, बाळा हा कोड माझा नाही आणि पैसे मला मिळतही नाहीत. हा कोड समोरच्या जीवन हॉस्पिटलच्या अकाउंटचा आहे. अक्षय गोंधळला. पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता आणि पैसे हॉस्पिटलला का? सखूबाई म्हणाल्या, माझा 6 वर्षाचा नातू आहे मनू. त्याचे आई बाप कोरोनात वारले. तेव्हापासून तो माझ्याच जवळ आहे. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. त्याला आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. माझ्याकडे पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले. तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की आजी उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल. त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिरायकाला सांगते की यावर पैसे टाका. जेवढे पैसे या कोडवर जमा होतात ते थेट हॉस्पिटलला जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधं येतात. माझं काय रे, मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. जर मी रोख पैसे घेतले तर कदाचित मला भुकेचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करेन. म्हणून मी ठरवलंय, हातात पैसा घ्यायचाच नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जीवासाठी जाईल. हे ऐकून अक्षय सुन्न झाला. त्याला वाटत होतं की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एका योद्ध्यासारख्या लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरोश्यावर नातवाचा जीव वाचवत होत्या. अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला. त्याने आजींना विचारलं, आजी नातवाचं पूर्ण ऑपरेशन करायला किती खर्च येईल? आजी म्हणाल्या, डॉक्टर म्हणालेत 5 लाख लागतील. आतापर्यंत 10,000 जमा झालेत. मरेपर्यंत जमवेन, पण नातवाला वाचवेन. अक्षयने त्याच क्षणी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल केला. पुढच्या 24 तासात त्या QR कोडवर 5 लाख नाही तर 15 लाख रुपये जमा झाले. दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला तेव्हा आजी तिथे नव्हत्या. त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनूच्या ऑपरेशनची तयारी चालू होती. अक्षय तिथे गेला. त्याला बघताच सखूबाईंनी त्याचे पाय धरले. बाळा तू देवदूत बनून आलास. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळालं. अक्षयने आजींना उठवलं आणि म्हणाला, आजी देवदूत मी नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवलं की तंत्रज्ञान फक्त चॅटिंगसाठी नाही तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येतं. आपण अनेकदा समोरच्या गोष्टी बघून चुकीचे अंदाज लावतो, पण त्यामागे एक मोठं सत्य असू शकतं. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला तर एका क्लिकवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. मदत करायला खिसा नाही, मन श्रीमंत असावं लागतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.